कुठे आली? उडी मारतो कसा? अरे वा वा मस्त. अरे बघ घाबरली. मुंबईतील फेमस प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग भायखळा झू 1861 मध्ये बनविले गेलेले. त्यामध्ये वाघापासून ते बिबट्यापर्यंत विशेष पक्षी समूह आणि 300 पेक्षा जास्त प्राणी. एवढेच नव्हे तर भारतामध्ये याच झूमध्ये तुम्हाला पेंग्विन बघायला भेटेल. सुंदर अशा निसर्गामध्ये असलेले राणीची बाग बघण्यासाठी किंवा फिरण्यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रमंडळीसोबत एक दिवसीय ट्रिपसाठी येऊ शकता. नमस्कार, मी संदेश चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल जस्ट संदेश व्लॉग मध्ये. आम्ही निघालो आहोत राणीबाग भायखळा येथे. गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो. गेल्या वर्षी पण खूप चांगला प्रतिसाद या व्हिडिओला आला होता आणि आजही पुन्हा आम्ही निघालो आहोत राणीबाग भायखळा येथे. तर या व्हिडिओमध्ये ही मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता भायखळा ईस्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 4. तिथून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि या साईडनी सरळ जाऊन आणि राणीबाग आहे या साईडला उजव्या हाताला. भायखळा स्टेशन ईस्टला बाहेर उतरून जसं मी तुम्हाला सांगितलं तिथून सरळ चालत आल्यानंतर आहे ना ब्रिज करून यायचं आहे. आणि इकडे बघू शकता समोरच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय राणीबाग भायखळा. तिथून आतमध्ये जायचं आहे. आणि इकडे बघू शकता 2 व्हीलर पार्किंग. 2 व्हीलरचे आहेत 30 रुपये पार्किंग आणि 4 व्हीलरचे आहेत 80 रुपये पार्किंग. बुधवार बंद. दर बुधवारी राणीबाग हे बंद असतं. कुठे आली? कुठे? अलिबाग. अलिबाग नाही राणीबाग. कुठे आलो? खुश आहे ना. चलो राणीबाग बोलायचं तर अलिबाग बोलते. 1 2 3. ओ हो. इथे समोर बघू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. इथून एंट्री करायची आहे. इथून एंट्री केल्यानंतर हे बाजूलाच आहे आणि इथून एंट्री केल्यानंतर समोर बघू शकता तिकीट काउंटर आहे. आणि इकडे बघू शकता माहिती दिलेली आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय. इथं प्रॉपर माहिती दिलेली आहे. बघा इकडे हत्ती, तर इथं वाघ वगैरे, हरिण वगैरे, इथं सर्व प्रॉपर माहिती दिलेली आहे. मगर वगैरे. या मॅपद्वारे आपण असं पूर्ण फिरू शकतो. तिथून एंट्री केल्यानंतर बघू शकता तिकीट काउंटर आणि त्या तिकिटाचे दर लिहिलेले आहेत रेट्स. बघा मोठ्या माणसांचे 50 रुपये, मुलांचे आहे 25 रुपये आणि पूर्ण कुटुंब असेल ना तर 100 रुपये. त्यामध्ये पती पत्नी आणि प्लस 2 मुलांसाठी 100 रुपये. आणि इकडे बघू शकता इथे सर्वजण थांबून इकडे फोटो काढतात. रुनू पण गेली आहे बघायला. तिकीट काढल्यानंतर
इथून एंट्री आहे, प्रवेश, आणि इथं तिकीट चेक केलं जातं. माहिती दिलेली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प 12 फूट 9 इंच उंच आहे, कास्य धातूने बनवले आहे आणि 1875 साली हे शिल्प डेव्हिड ससून या ग्रंथालयासमोर उभारण्यात आले. ऑगस्ट 1965 मध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात हलविण्यात आले. शकता स्कॅन करो और निकल पडो. मला वाटतं काहीतरी स्कॅन करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे नेव्हिगेशन ॲप आणि एक्सप्लोर युअर व्हेरी ओन बॉटॅनिकल गार्डन अँड झू. म्हणजे याच्यात स्कॅननंतर पूर्ण माहिती येणार आहे ह्या ॲपद्वारे. इथे मॅप दिलेला आहे, त्या मॅपनुसार आपण फिरू शकतो पूर्ण झू. इकडे बघू शकता जागोजागी आहे ना असे ॲरो दिलेले आहेत, म्हणजे हत्ती कुठे आहे, लांडगा कुठे आहे, आणि इकडे बघा पेंग्विन आणि फूड कोर्ट, असं पूर्ण थोडी थोडी माहिती दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपल्याला जायचं आहे इथून आतमध्ये. आणि इकडे बघू शकता तोफ. हाय, असते असते. चला चला पहिला आपण हत्ती बघूया. त्याच्या लेफ्ट साईडला हत्ती आहे. बघू शकता समोर हत्ती असतात पण एकही दिसत नाही आणि एंट्री बंद केलेली आहे. हवा हे असे बॅरिगेट्स लावून बंद केलेलं आहे आणि आतमध्ये कोणाला सोडत नाही आहे. इकडे आलो आता आम्ही अस्वल बघायला. गर्दी जमलेली आहे इकडे, इथून कदाचित दिसत असणार. इथं गर्दी आहे, पब्लिक जमली होती इथे बघण्यासाठी, पण इथं कुठे दिसत नाहीये. इथे वाघ जवळ आलेला आहे इकडे. कुठे गेला कुठे गेला? एक मिनिट एक मिनिट. एक नंबर एक नंबर एक नंबर. रुनो रुनो परी. ओहो एक नंबर. का रुनू घाबरली तू का? टायगर आहे ना परी, भारी ना. नाही घाबरायचं त्याला. हाय कर वाघोबाला, हाय कर. हाय वाघोबा, हाय कर. हाय, मी आली तुला बघायला. बोल वाघोबाला बोल. पुन्हा एकदा आलेलं आहे आणि हे बघा. हो हो बघा हे बघा एक नंबर. गेला एक नंबर. दम दम दम.
तिकडे उभा आहे. हा. आला आला आला. रुनू टायगर बघ. आणि इकडे आतमध्ये बघू शकता राणीबाग मध्ये फूड कोर्ट आहे, स्नॅक्स वगैरे आहे, कोल्ड्रिंक, पाणी वगैरे. आणि द मुंबई झू कॅफे वाईल्ड, इथं आपण स्नॅक्स वगैरे घेऊन आपण इथं मस्तपैकी पेटपूजा करू शकतो. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण केलेलं आहे, इकडे बघू शकता. तर सिटिंग अरेंजमेंट आहे, इथं बसून आपण खाऊ वगैरे शकतो. आणि ते वॉशरूम अवेलेबल आहे जेंट्स आणि लेडीज. आणि इथे कूलर आहे, पाणी पाहिजे तर पाणी आपण बॉटलमध्ये भरू शकतो. इकडे आहे हिपोपोटॅमस. काय 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 काय? हा कुठे काय काय? तिने मंकी बघितला रुनूने. हा इथे माकड मंकी. बसले. रुनू कोण आहे? हा मिक्की मंकी मिंकी. हा तू पाहिलं ना? कुठे आहे? हा हे बघा झोपलाय. हा झोपलाय. मंकीची मम्मी. माकड आणि वानर फरक कसा ओळखाल इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे, बघू शकता. मंकी उडी मारतो. मंकी उडी मारतो कसा? इकडे थोडक्यात माहिती दिलेली आहे. तात्काळ दंड ₹2000 ऑन द स्पॉट फाईन आहे. इकडे म्हणजे त्रास देऊ नये, खायला देऊ नये, जखमी करू नये, चिडवू नये आणि आवाज करू नये. तर हे सर्व यापैकी काही केलं तर तुम्हाला ₹2000 दंड होऊ शकतो. कृपया याची नोंद घ्या. दोनो हाय कर हाय कर हाय कर. बोलवते मंकीला, बोलवते ये ना. इकडे आहे बाराशिंगा स्वॅम्प डिअर आणि समोरच आहे हे बघा.
इकडे आहे सांबर. हे बघा. इकडे समोरच आहे, बघू शकता तो बघा. इथून आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. हम्बोल्ट पेंग्विन कक्ष आहे, इथे आहे एंट्री पॉइंट. आणि इथं तुम्ही बघू शकता झू व्हील आहे, फूड कोर्ट पण आहे आतमध्ये. आतमध्ये बघू शकता पेंग्विनचे केअरटेकर्स आहेत आणि ते बहुतेक मला वाटतं काहीतरी फीडिंग चालू आहे त्यांची. बघू शकता तेव्हा किती आहेत बघा, मस्त. त्यांना फिश देतात आहे बघा. ॲक्च्युली इथून एक्झिट केल्यानंतर बघू शकता हा फूड कोर्ट आहे. या फूड कोर्टच्या आतमधून तुम्हाला एक्झिट करायचं आहे, म्हणजे पुन्हा बाहेर जायचं आहे. पेंग्विन पेंग्विन बघून आल्यानंतर तिकडं पेंग्विनच्या नंतर आहे इथे वॉशरूमच्या इथून सरळ आल्यानंतर आहे ना, तिकडे बघू शकता लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन आहे. इथे लहान मुलं खेळू वगैरे शकतात, इकडे बघू शकता. आणि इकडे आहे पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड्स पॅराडाईज. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. करण पोपट समोरच बसलेले बघा. आणि इकडे आहे सैन्य मकाऊ, मिलिटरी मकाऊ. आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता बघा राखाडी पोपट. हे बघा इकडे बघू शकता कासव, टर्टल आणि टॉर्टॉइस. पाण्यातले कासव आणि जमिनीवरचे कासव. पाण्यातले कासव. इकडे आपण पाण्यातले कासव आणि इकडे आहेत जमिनीवरचे कासव. समोर बघू शकता मगर. आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून आहे ना आपण वरून बघू शकतो. आणि खाली आहे ना, खाली ते आपल्याला काचेच्या बाजूला एक्झॅक्ट आपल्याला बघायला मिळेल सुसरा आणि मगर. आणि हे बघा आणि बघा इथून आहे ना आपण पता नाही, इथून प्रॉपर आपण इथून आहे ना बरेचसे जवळ येतात आपल्याला. गर्दी झालेली आहे भरपूर. आपण खाली जाऊया आणि खाली जाऊन बघूया काचेच्या इथं जवळ आपल्याला बघायला भेटते की नाही. मस्त. अरे बघ घाबरली. एक नंबर. हो हो परी पुढे एक नंबर. हो 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 हो. अरे 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 अरे.
ऍक्च्युली रुनू घाबरली आहे बघा. रुनू हे बघा बघतच नाही ती. काय झालं नाही बघायचं नाही घाबरली ती. इकडे बघू शकता पान पक्षी एक्वा बर्ड्स आणि इथून आतमध्ये जायचं आहे. इथून एंट्री करायची आहे. हे बघा. हे बघा. हंस आणि बगळे आहेत मोठे मोठे. हे बघा समोर. बघू शकता बिबट्या आणि तरस, लेपर्ड आणि हायना. तरस लेफ्ट साईडला आहे आणि बिबट्या लेपर्ड आपल्या उजव्या साईडला आहे. हा हे बघा. येण्यासाठी बघू शकता गर्दी झालेली आहे. म्हणजे कदाचित बिबट्या इथंच असेल. बघू शकता A few moments later. फायनली निघालोय. घरी जायला नाही, आम्ही जनावरात मॅगडी मध्ये. खूप छान वाटलं की आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना, आम्हाला वाघ बघायला भेटला नव्हता, पण आज फायनली आम्हाला है ना वाघ बघायला भेटला आणि भरपूर वेळ होता. आम्ही म्हणजे ऍक्च्युली कसं आम्ही अस्वल बघायला आलेलो. अस्वल तर आम्हाला दिसला नाही म्हणून आम्ही थोडं पुढे चालत होतो. आणि हा हत्ती पण मला वाटतं बॅरिगेट लावून ते हत्तीचं पण त्यांनी बंद केलं होतं. त्यांना आम्ही चालत होतो. मला असं गर्दी दिसली आणि आवाज झाला पूर्णपणे. तर मी धावत सुटलो मला आणि ह्यांना आवाज दिला की बहुतेक वाघ दिसला आहे. असं पटकन मी धाव सुटला आणि हे माझ्या मागे आले. एक नंबर असा समोर आमच्या वाघ चालत होता. त्यानंतर समोर चालल्यानंतर तो गेल्यानंतर पाण्यामध्ये. ते तर आम्हाला फायनली बघायचंच होतं प्रत्यक्षात. आम्ही व्हिडिओ बघितली होती, पण आज प्रत्यक्षात आम्ही आज समोर बघायला भेटला आम्हाला फायनली. एक नंबर. नक्की विजिट करा. खूप छान आहे राणीबाग, मुंबई झू राणीबाग. तर आता आम्ही निघालोय मॅगडीमध्ये जायला. A few moments later. फायनली आम्ही पोहोचलोय मॅगडीमध्ये. काय पाहिजे रुनो? कोल्ड्रिंक पाहिजे बघा नको. रुनूला पाहिजे बर्गर फ्रेंच फ्राईज आणि आम्ही ऑर्डर दिलेली आहे. थोड्या वेळातच आमची ऑर्डर पण आमची आलेली आहे. चिकन कॉम्बो आणि इथं बघा हॅपी ना.
रुनो रुनो हॅपी हॅपी फ्रेंच फ्राईजमध्ये बिझी आहे ना तृप्ती. मी सोडते नीट पकड, मी सोडते नीट पकड. नको तुला रुनो फ्रेंच फ्राईज पाहिजे रुनोला. इथं परीचा बर्गर फेवरेट आहे आणि रोनवेचा फ्रेंच फ्राईज ओरिओ मॅकफ्लरी परीचं फेवरेट आहे आणि आता रोनवीचं पण फेवरेट झालेलं आहे. A few moments later. मॅगडीमध्ये पण आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही फायनली निघालो आहे घरी जायला. आम्ही मला वाटतं काहीतरी आपण 11:45 आम्ही घरातून निघालो आणि आता वाजले आहेत 6:30. रोनवी आणि परी खूप खुश आहे ना हॅपी ना हॅपी ना हॅपी असं कर हॅपी. हां आणि आताची व्हिडिओ तर इथं समाप्त करतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा तसे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा मस्त राहा. बाय.